पसंद करता है ना? पसंद तो करता हूँ पर रिस्पेक्ट ज्यादा है। ऐसा मैंने क्या कर दिया जो मुझे इस तरह बोल के चली गई? दुनिया जैसी दिखती है वैसी है नहीं, यह हमारी नजरों से छिपी एक अलग दुनिया है। स्वानंदी, स्वानंदी, तुम्ही कधी आलात? ठीक आहे, आत्ता चालू. सॉरी, खूपच वेळ झाला ना. ऍक्च्युली काय झालं, पार्टी ऑफिसला गेलो होतो आणि खूप दिवसानंतर गेलो. खूप कामं पेंडिंग होती. त्यात कार्यकर्त्यांच्या मीटिंग, इतर कामं, त्यात वेळ कसा गेला कळलंच नाही. म्हणून तुमच्याशी फोनवर धड बोलता नाही आला. शेवटची मीटिंग आहे, खूप लांबली, त्यामुळे यायलाही उशीर झाला. सॉरी. काही हरकत नाही. तुम्ही फ्रेश होऊन घ्या, मी जेवायला वाढते तुमच्यासाठी. स्वानंदी, म्हणजे तुम्ही जेव्हा पार्टी ऑफिस मध्ये कार्यकर्त्यांसोबत माझं जेवण झालंय, त्यामुळे मला जेवण नकोय. तुम्ही जेवण करून आलात? हा, हो मणी सर, मी तुमच्यासाठी घरी स्वयंपाक केला की, आणि तुम्ही जेवणार म्हणून मी पण नाही जेवले. वाट बघत होते मी तुमची. नाही, खरंच सॉरी. माझ्या लक्षातच नाही राहिलं की तुम्ही घरी वाट बघत असाल जेवणासाठी. ते इतक्या वर्षांपासूनची सवय आहे ना की पार्टी ऑफिस मध्ये काम झालं की तिथेच कार्यकर्त्यांसोबत जेवायचं. घरी फक्त झोपायला येतो आणि सकाळी आवरलं की परत पार्टी ऑफिस मध्ये कामाला, आणि तिथेच काम झालं की कार्यकर्त्यांसोबत जेवायचं. आणि मी जर त्यांच्यासोबत जेवलो नाही तर ते नाराज होतात, तेही जेवत नाही. म्हणून मग आपण तुम्ही जेवा ना, तुम्हालाही भूक लागली असेल ना. बरं, एक काम करा, तुम्ही बसून राहा, मी ताट करतो तुमच्यासाठी. जेवा. मला भूक नाहीये. जशी तुम्हाला घरी जेवायची सवय नाही ना, तशी मलाही एकटीला जेवायची सवय नाहीये. आम्ही हॉस्टेलमध्ये सगळ्या मुली एकत्र जेवायचो. अरे देवा, मी जेवतो ना तुमच्यासोबत, मी देतो कंपनी. नक्की? हो नक्की. मी ताट आणते अहो तुमच्यासाठी. नाही, ताट कशाला भरवताय, मी याच्यातच जेवतो ना थोडं. हा, म्हणजे तुम्हाला हरकत नसेल तर. माझ्यासोबत? हो, नाही ठीक आहे, मी आणतो दूध. नाही नाही, नको. जेवा तुम्ही माझ्यासोबत. वा वा, अहो काय कमाल स्वयंपाक झालाय. उगाच जेवलो बाहेर. स्वानंदी, मी प्रॉमिस करतो तुम्हाला, इथून पुढे ना मी म्हणजे पार्टी ऑफिस मध्ये बिर्याणी जरी असली तरी मी सांगणार की कार्यकर्त्यांनो तुम्ही खा, मी घरी जाणार आहे जेवायला. आले मोठे, माझ्या स्वयंपाकाचं कौतुक करते. अहो नाही, खरंच. हे बघा, मला जर एखादी गोष्ट आवडली ना तर मी मनभर कौतुक करतो, आणि नाही आवडली तर तोंडावर सांगतो मला आवडलंय जेवण. तुम्ही काहीतरी सांगणार होता मला आज. मी सांगणार होतो काहीतरी? नाही, मी काय सांगणार होतो? नाही, मी काहीच सांगणार नव्हतो. सकाळी नाही का बोललो आपण, तुम्ही ते तुमची इन्व्हेस्टमेंट, तुमची सेव्हिंग वगैरे काय ते सांगणार होते ना मला. अरे हो हो हो, सॉरी, माझ्या लक्षात नाही आलं. कुठून सुरुवात करू? हे बघा स्वानंदी,
माझं ना सगळं असं खुली किताब सारखं आहे. माझा मुख्य सोर्स ऑफ इन्कम काय आहे? पार्टी ऑफिसमध्ये पार्टीचे जे कामं करतो त्या बदल्यात म्हणजे साहेब त्याचा पगार देतात मला. दुसरं फॅक्टरीमध्ये अकाउंट सांभाळतो तर ते अकाउंटसाठी काही साहेब पैसे देतात. तर तो दुसरा सोर्स ऑफ इन्कम. बाकी असं माझा पगार किती मी असं कधी साहेबांना विचारला नाहीये. आणि हा काही माणसं आहेत जे मला पैसे देऊ करतात, म्हणतात की साहेबांकडून माझं हे काम करून द्या, ते काम करून द्या, पण मी ते घेत नाही. चांगलं काम असेल तर मदत करतो त्यांना, नसेल तर स्पष्ट नाही सांगतो. हा हा बस इतकंच आहे. म्हणजे मी उद्या पासबुक घेऊन येतो, मग तुमच्या हातात देतो आणि तुम्ही तसा हिशोब लावा. हो, आणि मी पण घर खर्चाला किती पैसे लागतात त्याची एक लिस्ट बनवते आणि तुमच्या पासबुकचंही बघते. उत्तम. तुम्ही का नाही जेवते? स्वानंदी, मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. प्लीज माझा फोन उचला. सकाळी सकाळी कोण अननोन नंबरवरनं मेसेज फोन करते? हॅलो. हॅलो स्वानंदी मॅडम, हे बघा, फोन कट करू नका सर. मला तुम्हाला लय महत्वाची गोष्ट सांगायची. तुम्ही मला भेटाल का? हा, हो, पण कोण बोलताय? कोण तुम्ही? हे बघा, मी ते फोनवर नाही सांगू शकत. तुम्ही मला आधी भेटा, तुम्हाला समजा प्रश्नांची उत्तर मिळतं. आणि आपण भेटतो हे कोणाला बी सांगू नका. हा, तुम्ही मला कधी भेटाल? हा मॅडम. गुड मॉर्निंग स्वानंदी. तुमच्याबरोबर कोणी आहे का? हे आधी का सांगितलं नाही? कुणाचा फोन आहे स्वानंदी? कोणाचा फोन आहे? काय झालं? कुणाचा फोन होता? वॉर्डन मॅडम आहेत का? मॅडमचा आवाज ऐकून आठवण आली ना? समजू शकतो. पण मॅडम कशा आहेत? का त्यांनाही आठवण आली? परत जर फोन आला ना तर मला द्या, मी पण बोलेन. मला बाहेर जायचंय, मी पटकन फ्रेश होतो आणि जातो. कोण होता? कोण हा माणूस? The number you are trying to call is currently switched off. The number you are trying to call is currently switched off. Please try again later. कोण आहे हा माणूस? आणि याला असं काय सांगायचंय जे फक्त हा भेटूनच सांगणार म्हणतोय? अरे सदा, असे वरवर नको पुसूस सोफे. सोफे नीट पुसून घे. मला धूळ लागलेली अजिबात चालत नाही. जरा जरी धूळ दिसली ना तर मी 2 दिवसाचा पगार कापेन, सांगून ठेवते तुला. आणि फुलं नीट निवडून ठेवलीयस ना? हो बाई साहेब. अरे ते राहू दे आता. इकडे डायनिंग टेबल बघ. ते डायनिंग टेबलवर किती धूळ आहे बघ. पूस जाते. आणि चांदीच्या भांड्यात पेढे काढून ठेवायला सांग. हा, पटापट हात चालव. स्वानंदी, अगं पाहिलंस का? बाजूला पाणी सांडलंय ते. पुसून घे ग ते. म्हणजे मी पुसलं असतं
पण मला कमरेत इतकं दुखतंय वागताच नाही येणार. म्हणजे सगळे नोकर कामात आहेत म्हणून तुला सांगितलं. सदा डायनिंग टेबलचं राहू दे. पटापट आधी आज जा आणि चांदीच्या भांड्यात सांगितलेले पेढे काढून ठेव. जा लवकर. अगं स्वानंदी, जरा डायनिंग टेबल पुसतेस का ग? आता बघ ना, ह्या नोकऱ्यांवर कामं सोडायची म्हणजे असंच असतं. पुसलंच नाहीये नीट. आपण मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही तेच खरं. मी पुसलं असतं पण माझी कंबर. मॅडम मी करते साफ, तुम्ही आराम करा. शालिनी, तयारी झाली का? हे काय, स्वानंदीला काम पडू नये म्हणून आपण नोकरांना बोलवलं ना. इथे काम करते आणि तुम्ही मागे बसून खुशाल बघताय सगळं. असं तर नाही ना? तुम्हीच तिला काम सांगितलं? छे छे, मी नाही सांगितलं काही काम. तिचं तीच करतीये. स्वानंदी बेटा, हे राहू दे. घरात नोकर आहेत ते सगळं करतील. साहेब एक विचारू का? हा विचार ना. नाही म्हणजे पूजेची सगळी तयारी केली मी, पण आपल्या घरात कसली पूजा आहे? म्हणजे तू तयारी करतेस आणि तुला माहिती नाहीये? शालिनी, तुम्ही स्वानंदीला काही सांगितलं नाहीत का? हे बघ स्वानंदी, आज आपले गुरुजी येत आहेत. आम्ही सगळे त्यांना मानतो आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच ही सगळी भरभराट झालेली आहे. नगरसेवक पदासाठी जेव्हा आम्ही पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि ती जिंकली सुद्धा, ती केवळ त्यांच्या आशीर्वादामुळे. आज जे एवढं ऐश्वर्य तू बघतेस, आमच्या एवढ्या फॅक्टरीज आहेत, आमचं हे छान एवढं कुटुंब आहे, ते केवळ त्यांच्या आशीर्वादामुळे आणि मार्गदर्शनामुळे. आम्हाला दरवेळेला ते मार्ग दाखवत राहतात आणि आम्ही डोळे झाकून त्या मार्गावर चालत राहतो. हे बघ स्वानंदी, आज त्यांच्या सेवेमध्ये कुठलीही कमतरता राहता कामा नये. आपल्या घरातून जाताना प्रसन्न चित्तानं ते गेले पाहिजे. हो सर. हो हो डॅड, तुम्ही टेन्शनच नका घेऊ. मी आहे ना, डोंट वरी. या घरची सून मी गुरुजींची इतकी सेवा करेन की गुरुजी इम्प्रेस होऊन आशीर्वादच देतील मला. म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच. साहेब, गुरुजी आलेत. तुझी आले सुद्धा? हो. मामा चला. संचिता, बघतेस ना ह्यांना किती कळवळ आहे स्वानंदीचा. वैताग घ्या नुसतं. मला कळतच नाही डॅड इतकं डोक्यावर का बसवताय तिला. स्वानंदी, पूजेचं ताट मला द्या, नाहीतर महाराणीच्या हातात जड ताट कोणी दिलं म्हणून हे मलाच बोलतील परत. चल ग संचिता. तांब्याचा पेला राहिला. यशस्वी व्हा. गुरुजी, प्रवास कसा झाला? उत्तम. रामकृष्ण हरी. सुजित, कसा आहेस बाळा?
मी छान आहे गुरुजी. गुरुजी या आत या बसा. फार प्रसन्न वाटलं तुमच्या घरात आल्यावर. मला इथे लक्ष्मीचं अस्तित्व जाणवतोय. तिचं आगमन या घरात नक्कीच झालेलं आहे. तिला प्रेम द्या, तिचा आदर करा, तिला उत्तम वागणूक द्या. ती इथेच राहील असं वातावरण घरात ठेवा. ती इथे राहिली की तुमचा आणखीन उत्कर्ष होईल. होय गुरुजी. सुजित चाल. अरे हे काय करताय? फक्त लग्न झालेल्या जोडप्याने पाया पडायचं असतं. गुरुजी, तुम्ही यात्रेसाठी बाहेर गेला होतात म्हणून बोलावता नाही आला तुम्हाला. पण सुजित आणि संचिताचं आत्ताच लग्न झालंय. ही संचिता आमची सून आहे. तुम्ही म्हणताय ते खरं आहे, पण या दोघांमध्ये एकरूपता का जाणवत नाही? लग्न झालेले जोडपे पाया पडतात तेव्हा ते मनाने एकरूप झालेले संकेत दिसतात. ठीक आहे, असो. छान बातमी आहे. सुजित आणि संचिता, तुम्हा दोघांनाही माझा आशीर्वाद. सुखी राहा, आनंदाने संसार करा. थँक्यू. म्हणी, स्वानंदी, तुम्हीही पाया पडा. सुखी राहा आणि तुमचा संसार सुखाचा होऊ दे. गुरुजी माफ करा, म्हणजे ही दोन्ही लग्न आम्हाला घाईत करावी लागली. मी आश्रमात फोन केला होता, पण मला असं कळलं की तुम्ही यात्रेवर गेला आहात. नाहीतर लग्नामध्ये तुमचे आशीर्वाद आम्हाला घेता आले असते. काही हरकत नाही. विधात्याचे आशीर्वाद महत्वाचे. आम्ही फक्त दास आहोत. राम कृष्ण हरी. आता आम्ही आशीर्वाद दिलेत, पण तुमच्या कुलस्वामिनीचे आशीर्वाद घेतले का यांनी? तिची महती खूप मोठी आहे. संसाराची सुरुवात करताना तिचा आशीर्वाद खूप महत्वाचे. तुम्ही अजून या लोकांना घेऊन गेले नाहीत कोल्हापूरला? अहो, असं काय करताय? तुमच्या लग्नानंतर देवीचा आशीर्वाद घ्यायला तुम्ही गेलेलात ना, आठवताय ना? हो. यांनी घेतले काय देवीचे आशीर्वाद? गुरुजी, ही लग्न इतक्या घाईत झाली ना की आम्हाला कुलदेवतेला जाताच आलं नाही. पण त्यामुळे काही नुकसान होणार नाही ना? गुरुजी, आम्ही ना कुलदेवतेची ओटी भरली आहे. पण अहो, ओटी भरली, हरकत नाही. पण शेवटी देवीला जाणं महत्वाचं आहे ना. जसं आईला नमस्कार केलं नाही तर आई नुकसान कुठे करते, तशी आपली कुलस्वामिनी आपली आईच आहे ना. त्यामुळे ती नुकसान थोडीच करणार आहे. पण आपण आशीर्वाद घ्यायला गेलंच पाहिजे. एक काम करा, तिची प्रार्थना करा, तिच्या नावाने दान धर्म करा. ती भरभरून आशीर्वाद देईल. हो, तुम्ही सांगाल तसं करीन मी. शालिनी, गुरुजींच्या जेवणाची तयारी कुठपर्यंत आली जरा बघा ना. म्हणी, स्वानंदी, जेवण तयार आहे की नाही बघून या आतमध्ये. जा. गुरुजी, भोजनाची व्यवस्था केली आहे. थोड्याच वेळात तुमचं पान वाढायला सांगतो. ठीक आहे. बाकी तुमचा कार्य कसं सुरू आहे? यावेळी देखील मोठ्या लीडनी जिंकलात तुम्ही. होय गुरुजी, हे सगळं तुमच्या आशीर्वादामुळेच. मी फक्त निमित्त आहे. करता करविता तुम्ही आणि आशीर्वादही तुमचेच. अगदी पहिल्या निवडणुकीपासून तुम्ही मला मार्गदर्शन केलेलं आहे. जेव्हा जेव्हा राजकारणामध्ये माझ्या समोर पेच प्रसंग निर्माण झाला तेव्हा तुमच्या आशीर्वादामुळेच मी त्याच्यावर मात केलेली आहे. गुरुजी, आज तुम्ही आलात, आम्हाला खरंच खूप आनंद झालाय. शालिनी,
जरा बघा तयारी झाली का. हो बघते. स्वानंदी मॅडम, आज तुम्हाला भेटावंच लागेल. तुमच्या बाबतीतली एक महत्वाची गोष्ट मला ठाव आहे, ज्यावर तुमचं या घरातलं अस्तित्व अवलंबून आहे. आणि हे सत्य तुम्हाला कळायच पाहिजे. आज काय बी झालं ना तरी बी हे सत्य मी तुम्हाला सांगणारच. प्लीज भेटा मला. मी मागच्या महिन्यात जवळच्या गावात प्रवचन केलं होतं. खूप चांगला प्रतिसाद होता. गुरुजी, माझी पण तशीच इच्छा आहे की आमच्या मतदारसंघामध्ये तुमचं एक प्रवचन व्हावं, तुमच्या हस्ते पूजा व्हावी. नक्कीच. मी बघते. डॅड पाहते. हॅलो हॅलो. हॅलो, कोण बोलतंय? हॅलो मॅडम. हॅलो. तुमचा आवाज येत नाहीये, जरा मोठ्याने बोलाल का तुम्ही? हॅलो. हॅलो. हॅलो मॅडम, तुमचा आवाज येत नाहीये. मॅडम, लय महत्वाची माहिती आहे. ह्या स्वानंदीला मॅडम कोण म्हणतोय? कसली महत्वाची बातमी सांगायची असेल?